नमस्कार, मी शुभदा गोडबोले। आजचा विषय 2006 मध्ये बीजेपीत सामील झालेल्या, 2010 मध्ये पार्टी प्रवक्त्या झालेल्या, भारताच्या रक्षा मंत्री आणि 5 वेळा बजेट सांगितलेल्या, जगातल्या शक्तिशाली महिलांमध्ये ज्यांची गणती होते अशा भारताच्या वित्तीय मंत्री निर्मला सीतारमण आपकी अदालतमध्ये सांगतात, बजेट तयार करताना त्याची सुरुवात नोव्हेंबरमध्ये होते आणि फेब्रुवारीमध्ये ते प्रेझेंट केलं जातं। आर्थिक तळागाळातल्या लोकांशी संवाद साधून, मग वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी बोलून, समाजातल्या कोणत्या वर्गाला अपलिफ्टमेंटची गरज आहे यांचा बारकाईने विचार करून पॉलिसीज ठरवल्या जातात। त्यावरून बजेट तयार केलं जातं। त्यात कोणत्याही प्रकारच्या दलालीला स्थान नाही। पूर्ण ट्रान्सपरन्सी राखून बजेट बनवलं जातं। एक अपोजिशन लीडर म्हणाले होते की वित्तीय मंत्री सीतारमण यांनी आपल्या बजेटच्या भाषणात गरीब हा शब्द फक्त 2 वेळा वापरला। त्यावर त्या म्हणाल्या, काँग्रेसवाल्यांनी गरीब हा शब्द हजारो वेळा वापरला, मग गरिबी केली का कमी? आम्ही सगळ्यात गरीब असलेल्या माणसांपर्यंत पोहोचत आहोत, त्याला पाणी, वीज आणि गॅस देत आहोत। नरेंद्र मोदी या सगळ्यांना एम्पॉवरमेंटकडे नेत आहेत विथ डिग्निटी। पॅन्डेमिकचं संकट काँग्रेसच्या काळात कधीही आलं नाही, पण ते आमच्या काळात आलं आणि ते आम्ही उत्तम प्रकारे त्याचा सामना केला। कोणताही पॅन्डेमिक टॅक्स आम्ही लावला नाही। भारतामध्ये एक रिस्पॉन्सिबल अपोजिशन पाहिजे, जे अभ्यासपूर्ण आणि जबाबदारीने बोलतील। दुधाचे भाव वाढलेत, पण त्याचबरोबर इकॉनॉमी पण वाढली। माझ्या आजीच्या वेळी सोन्याचा भाव 20 रुपये प्रति तोळा होतं। त्याचीच गोष्ट मी आज केली तर चालेल का? आज गाडी खरेदी करताना भारतात सगळीकडे एकच किंमत आहे, पण पेट्रोल डिझेलला नाही। याचं कारण पेट्रोल आणि डिझेल हे GSTमध्ये नाहीत। 2014 पासून आम्ही कोणताही नवा टॅक्स लावलेला नाही। चायना आणि भारताची पॉलिटिकल इकॉनॉमी खूप वेगळी आहे। पहिलं म्हणजे भारत डेमोक्रॅटिक आहे। इथे दर 5 वर्षांनी निवडणुका होतात। फ्रीडम ऑफ स्पीच आहे। मीडिया खूप जागरूक आहे। त्याच्यामुळे आपल्या प्रगतीच्या वेगाची चायनाच्या प्रगतीच्या वेगाबरोबर तुलना करता येणार नाही। $1 सोडला तर भारताची करन्सी कोणत्याही देशापेक्षा कमकुवत नाही। आज भारताची इकॉनॉमी जगामध्ये पहिल्या 5 स्थानांमध्ये आहे। निर्मला सीतारमण या सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय उत्तम बजेटचं काम करत आहेत। धन्यवाद।